मंत्री भरत गोगावले यांचा मुलगा पोलिसांना आता शरण आले. विकास गोगावले महाड पोलिसांसमोर हजर झालेले. कोर्टानं फटकारल्यानंतर पोलिसांना विकास गोगावले आता शरण गेलेत. हायकोर्टानं आज 11 वाजेपर्यंत पोलिसांकडे शरण येण्याचे सांगितलेलं होतं, तसे आदेश दिलेले होते आणि आता विकास गोगावले पोलिसांसमोर हजर झालेले आहेत, पोलिसांना शरण गेलेले आहेत. महाड नगरपालिकेच्या निवडणुकीदरम्यान मोठा राडा झाला होता आणि विकास गोगावलेंनी हा राडा केला होता. दृश्यांमध्ये सुद्धा चित्रित झालेलं होतं आणि त्यानंतर रायगडमधलं राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं होतं. त्यामुळे विकास गोगावले हे पोलिसांसमोर कधी येणार या संदर्भात बऱ्याच चर्चा होत होता आणि अर्थात त्याच्यावर तिथल्या राजकीय पक्षांकडून सुद्धा मोठ्या प्रमाणात टीका होत होती. मात्र त्यांना वाचवण्याचे प्रयत्न केले जात आहेत अशा प्रकारची टीका होत होती. मात्र कोर्टानं काल चांगलंच फटकारलं आणि मंत्र्यांची मुलं गुन्हे करतात आणि तसेच मोकाट फिरतात अशा प्रकारे कोर्टानं ताशेरे ओढलेले होते. आज 11 वाजेपर्यंत पोलीस स्थानकामध्ये हजर व्हावं अशा प्रकारे सांगण्यात आलेलं होतं आणि आता मंत्री भरत गोगावले यांचे चिरंजीव असलेले विकास गोगावले महाड पोलिसांसमोर दाखल झालेले आहेत, हजर झाले. प्रफुल्ल पवार आमचे प्रतिनिधी रायगडमधून आपल्याबरोबर जोडले गेले. जाणून घेऊया प्रफुल्लकडून आणखी सविस्तर तपशील. प्रफुल्ल, विकास गोगावले आता पोलिसांना शरण गेले असल्याचं कळतंय, हजर झालेले आहेत. 11 वाजेपर्यंत येण्याची त्यांना तंबी दिलेली होती. काय नेमके आत्ताचे पुढचे तपशील आहेत? नक्कीच न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार विकास गोगावले आता महाड पोलिसांसमोर स्वतःहून हजर झालेले आहेत आणि या ठिकाणी महाड पोलीस स्टेशनच्या बाहेर बघितलं तर आपण मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त इथं लावण्यात आलेला आहे आणि त्यामुळे वातावरण तसं या ठिकाणी तणावाचं आहे. काल भरत गोगावले यांनी माध्यमांशी बोलताना याबाबत पुष्टी केली होती. जर न्यायालयाने विकास गोगावले यांना अटकपूर्व जामीन दिला नाही तर विकास गोगावले हे स्वतः आत्मसमर्पण करतील आणि त्यानुसार विकास गोगावले यांनी आता महाड शहर पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलेलं आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला. आता पोलीस पुढे नेमकी काय भूमिका घेतात हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. खरे पण एकंदरीतच काय नेमके विकास गोगावलेंचे समर्थक तिथे आहेत का किंवा एक राजकीय तणाव एक कुठेतरी वातावरणामध्ये दिसतोय का? राजकीय तणाव दिसतो, मात्र विकास गोगावले यांच्या आत्मसमर्पणाबाबत फारशी माहिती त्यांच्या समर्थकांपर्यंत नाही आहे. त्यामुळे फार मोठ्या संख्येने इथं समर्थक जमलेले दिसत नाहीत. मात्र विकास गोगावले यांना पोलिसांसमोर हजर होतील असं काल भरत गोगावले यांनी सांगितलं होतं आणि महत्वाचं म्हणजे न्यायालयाने या संदर्भात स्पष्ट केलं होतं की विकास गोगावले यांनी आज न्यायालय पोलिसांसमोर 11 वाजेपर्यंत हजर राहावं आणि त्यानुसार विकास गोगावलेंनी आत्मसमर्पण केलेलं आहे आणि त्यामुळे इथं काहीच तणावाचं वातावरण असलं तरी गोगावले यांचे समर्थक फार मोठ्या संख्येने मात्र इथं जमलेले पाहायला मिळत नाहीत. मात्र पोलिसांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पूर्वतयारी म्हणून मोठ्या प्रमाणात बंदोबस्त या ठिकाणी ठेवल्याचं पाहायला मिळते. ठीक, प्रफुल्ल, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी आणि आणखी ताजी माहिती वेळोवेळी जाणून घेत राहा. तुर्तास धन्यवाद.